आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजनक परिस्थितीमुळे सरकारकडून गॅस सिलेंडरबाबत केलेल्या कडक नियमावलीमुळे गॅस दरवाढ आणि गॅस एजन्सीसमोर नागरिकांना भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागल्या आहेत. याचा निषेध करत साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत चूल पेटवून निषेध आंदोलन केले. गॅस सिलेंडरबाबत पूर्व नियोजन सरकारकडे नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला आहे. आणि या सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? अरे धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. लाडक्या बहिणींच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या सरकारचं, लाडक्या बहिणींच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या सरकारचं धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो. आणि या सरकारचं करायचं काय? सध्या देशभर जे काय वातावरण निर्माण झालेलं आहे युद्धजन परिस्थितीमुळे संपूर्ण देशामध्ये याचा परिणाम होत आहे. खरं तर अशी परिस्थिती निर्माण होत असताना केंद्र सरकारचं जे आपण म्हणू की गुप्तहेर संघटना ज्या पद्धतीनं माहिती घेत असती, खऱ्या अर्थानं हे जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना हे सरकार काय झोपलं होतं का? खऱ्या अर्थानं याचं पूर्व नियोजन करणं केंद्र सरकारचं, राज्य सरकारची ही जबाबदारी असताना एकीकडे सांगायचं आम्ही लाडक्या बहिणींच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याकरिता उज्ज्वला योजना आणलेली आहे, आणि दुसरीकडे आता पुन्हा एकदा आम्हाला चुलीवरती स्वयंपाक करण्याची, चुलीचा वापर करण्याची वेळ या सरकारनं आणलेला आहे. मला या निमित्तानं असा प्रश्न विचारायचा, या लाडक्या बहिणींचे अश्रू हे सरकार पुसणार का? खरं तर आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीचं या सरकारमध्ये नियोजन सुरू आहे, खरं तर ह्यांचं सरकारमध्ये कोणाचाही ताळमेळ नाहीये. खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पामध्ये अनेक त्यांनी आर्थिक नियोजनाची तरतूद केल्याची जाहीर केलं, मग जनसामान्यांच्या माता भगिनींच्या सिलेंडर बद्दल अर्थसंकल्पामध्ये का तरतूद केली नाही, त्यामध्ये सबसिडी का दिली नाही, हा खऱ्या अर्थानं आजचा प्रश्न आहे. खरं तर ही एक प्राथमिकता आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आज सातारा शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, मनसे असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, शेकाप असेल, इतर सर्व घटक पक्ष जे आहेत, खऱ्या अर्थानं आज एकत्र येऊन हा जनतेचा एक प्रकारे रोष मांडण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत. खरं तर आमची या निमित्ताने सरकारला एवढीच मागणी आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगेन की फडणवीस सरकार नसून फसवणूक सरकार हे आहे. खरं तर या फसवणूक सरकारने ज्या पद्धतीचं हे ठिकाणी माता भगिनींना 1500 रुपये द्यायचे आणि 10,000 रुपये काढून घ्यायचे, ही जी सिस्टीम राबवलेली आहे, ही सिस्टीम आता सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याचा जनआक्रोश झाल्याशिवाय राहणार नाही. या निमित्ताने मी एवढंच सांगतो, मित्रपक्ष आहेत, मित्रपक्षांची या ठिकाणी जी काय भूमिका आहे ते मांडतील. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या ठिकाणी फसवणूक सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन